नमस्कार, राम राम आणि गुड मॉर्निंग मंडळी. तर कामावरनं निघाली आणि घरी चालली. तर रस्त्यात भरपूर ट्रॅफिक आणि भरपूर पाऊस लागलेला. वारा जास्त चालू होता म्हणून जरा गाडी बाजूला लावली आणि पाऊस आणि वारा कमी व्हायची वाट बघत होती. पण पाऊस आणि वारा काय कमी होतच नव्हता. तर मुंबईमध्ये आज सकाळपासून पहाटेपासूनच भयंकर पाऊस आणि भयंकर वारा वादळ सुरू आहे. पण पाऊस काय जोर थांबायलाच तयार नाहीये. पाऊस खूप आहे आणि पाऊस असल्यामुळे मुंबईचं ट्रॅफिक जाम होऊन जातं. एक तर सकाळच्या वेळेला ट्रॅफिक जास्त असतं आणि पावसामुळे अजून ट्रॅफिक जाम होतं. तर अशा प्रकारे पाऊस काय थांबायचं नावच घेत नव्हता. म्हटलं जाऊ दे, आता पावसाची थांबायची वाट बघण्यापेक्षा घरी जाऊया, कारण घरी जाऊन मला मुलाच्या टिफिनची तयारी करायची होती, त्याला नाश्ता द्यायचा होता. तर बघा मी घरी आली आहे. तर हा माझ्या घराजवळचा आणि पूर्ण भिजली होती. रेनकोट घातला होता पण तरी पण भिजली होती. तर आल्या आल्या पहिले परत चेंज केलं आणि कपडा डोक्याला गुंडाळला केस वाळवण्यासाठी आणि म्हटलं आता स्वयंपाकाला लागाव. तर कढई ठेवली आणि भेंडी परतायला ठेवली. तर मी अशा प्रकारे भेंडी करते. तेल टाकायचं, थोडासा तुम्हाला लसूण आवडत असेल तर लसूण चांगला फ्राय करून घ्यायचा तेलामध्ये आणि मग भेंडी टाकायची आणि ही भेंडी चांगली क्रिस्पी होईपर्यंत फ्राय करत राहायचं. बारीक गॅसवरच चालू ठेवायचं आणि पीठ काढलं. म्हटलं आता पीठ मळून घ्यावं, चपात्या आणि भाजी बनवायची आहे, शिवाय नाश्ता पण बनवायचा आहे. एका बाजूला मुलगा त्याचा आवरतोय. तर पिठात मीठ टाकलं आणि मी पाणी घेऊन पीठ मळायला सुरुवात केली. तर तुमच्याशी त्याच गप्पा मारत होती की पावसामुळे आज किती मोठा प्रॉब्लेम झाला आणि पाणी टाकून थोडं थोडं पीठ मळायला घेतलं. तर आज ॲक्सिडेंट होताच वाचलं. रस्त्यावर पाणी साचल्यामुळे ते खड्डे दिसत नव्हते आणि धडामधुडूम करत करत गाडी आदळत कशी तरी घरी पोहोचली. पण खूप मुश्किल झालेलं ट्रॅफिकमधनं गाडी काढायला आणि त्यात पावसामुळे झालेले मुंबईमध्ये रस्त्यावर खड्डे. तर अशा पद्धतीने तुमच्याशी गप्पा मारता मारता माझं पीठ मळून झालेलं आहे. तर एकदा चांगली व्यवस्थित भाजी हलवून घेते. तर थंडी तर वाजते कारण मी पूर्ण भिजली होती. तर म्हटलं जरा चहा पिऊया, पण पहिले डब्बा पण जरुरी होता म्हणून पहिले डब्बा बनवायची तयारी केली आणि बाजूला चहा गरम करायला ठेवला. तर हा चहा मी सकाळी कामावर जातानाच बनवला होता. तर मी तुम्हाला हे विचारते की तुम्ही व्हिडिओला लाईक का नाही करत, चॅनलला सबस्क्राईब का नाही करत, तुमच्या बहिणीला सपोर्ट करत जावा ना. तर चहा गरम करायला ठेवला बारीक गॅसवर आणि मी जे कपडे घालून गेलेले ते पूर्ण भिजले होते. ते सगळे कपडे धुवून काढले आणि पिळायला घेतले. तर कपडे चेंज केले आणि पहिले कपडे जे ओले झालेले, म्हटलं एक तर पावसाचे कपडे वाळत नाही आणि शक्यतो मी 2 ते 3 दिवसांनी मशीन लावते. तर मशीनमध्येच कपडे धुतले जातात आणि वाळले जातात. पण हे आता ओले झालेले कपडे 2 दिवस कुठे ठेवणार म्हणून म्हटलं हे हातानेच धुवून टाकते. तर हाताने धुतले आणि पिळायला घेतले. वर गॅलरी असल्यामुळे वर गॅलरीमध्ये कपडे टाकून देते आणि पाणी नितळल्यावर घरामध्ये हँगरला पंख्याखाली अडकवते. तर घरामध्ये माझ्या जागा खूप छोटी आहे पण तरी पण आम्ही सगळं व्यवस्थित मॅनेज करतो. अशा प्रकारे पटापट चहा गरम होईपर्यंत कपडे पिळून घेतले, म्हणजे एका कामात 2 कामं. आणि पीठ पण मळून घेतलंय की पीठ मुरतंय तोपर्यंत आणि चहा पिऊन मग चपात्या करायला घेईल, कारण मुलाला नाश्ता बनवायचा नाहीये. काल जो साबुदाण्याची खिचडी बनवली होती, माझ्या आहोंचा उपवास होता, तर साबुदाण्याची खिचडी बनवलेली तीच खिचडी उरलेली आहे कालची, ती मुलाला गरम करून नाश्त्याला देणार आहे. तर भेंडी चांगली क्रिस्पी फ्राय झालेली, त्यानंतर हळद टाकलं, लाल तिखट टाकलं, काळा मसाला टाकला, घाटी मसाला टाकला आणि त्यानंतर मीठ टाकलं. तर भेंडीच्या भाजीमध्ये ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची की मीठ एकदम शेवटी टाकायचं. जर तुम्ही अगोदर टाकला तर भेंडी चिकट होते आणि त्याला पाणी सुटतं मिठाला. तर त्यामुळे काय करायचं ना, भेंडीच्या भाजीत नेहमी शेवटी मीठ टाकायचं. तर अशा प्रकारे सगळा मसाला मीठ परतून झाल्यावर शेंगदाण्याचा कूट 2 चमचे घेतला आणि तो त्या भेंडीच्या भाजीत टाकला. आता तुम्ही बोलाल की तुझ्या घरी काय नेहमी भेंडीच असते का? तर मंडळी, आठवड्यातनं 2 ते 3 दिवस माझ्याकडे भेंडीच असते, कारण आमच्या घरामध्ये सगळ्यांना भेंडी आवडते. भेंडीमध्ये शेवटी कोथिंबीर टाकली आणि व्यवस्थित हलवून घेतली, गॅस बंद केला. तर आपली भेंडीची भाजी तयार आहे. तर चहा पण गरम झालेला आहे. आता चहा ओतते मला आणि आहोंना. तर 2 कप चहा झालेला आहे, चहा ओतलेला आहे आणि पहिले त्यांना चहा देते. चहा आणि पाणी त्यांना वर दिल्याच्या नंतर मी सगळी भाजी आहे ती दुसऱ्या छोट्या भांड्यामध्ये काढून घेतली. याच कढईमध्ये मी तो कालचा साबुदाणा गरम करणार आहे. तर तुम्ही बघू शकता हा कालचा उरलेला साबुदाणा आहे, तो पहिले मुलाला नाश्त्याला देते आणि मी पाणी पिऊन पहिले चहा पिऊन घेते.
खूप थंडी वाजत होती, चहा प्यायची तीव्र इच्छा होत होती, पण तरी पण त्याला वेळेत डब्बा द्यायचा होता, कारण कामावर आल्यावर एवढी घाई गडबड होते ना मंडळी, की मला असं वाटतं की पहिले त्याचा डब्बा द्यावा. तर साबुदाण्याची खिचडी कढईतनं काढली आणि त्याला नाश्ता करायला दिला. त्याच कढईमध्ये तेल टाकलं, कांदा टाकला आणि हा कालचा रात्रीचा भात आहे आणि ही खिचडी काल सकाळची आहे. तर हे असे 2-3 प्रकारचे फ्रीजमध्ये थोडे थोडे भात आणि खिचडी होती. म्हटलं आता ते पण फ्राय करूया. तर कढईत तेल टाकलं, कांदा टाकला, टोमॅटो टाकला आणि ते व्यवस्थित परतून घेतलं. नंतर मीठ टाकलं जेणेकरून कांदा आणि टोमॅटो व्यवस्थित स्मॅश होईल. त्यानंतर टाकली हळद, लाल तिखट, काळा मसाला आणि घाटी मसाला. व्यवस्थित परतून घ्यायचं. तर हे कालचा परवाचा जो भात उरलेला तो सगळा मी फोडणी टाकत आहे. दुपारी तो संपून जाईल. तर या एकाच कढईमध्ये मी 3 गोष्टी बनवल्या. आधी भेंडी बनवली, त्यानंतर साबुदाणा गरम केला आणि आता हा भात परतते. तर भांडी ह्यामुळे काय होतं ना, भांडी पण थोडेसेच निघतात आणि आपल्या एका कढईमध्ये होऊन जातं. तर भेंडी चिकट नाही झाली आहे, भेंडी क्रिस्पी झालेली, त्यामुळे ही कढई चिकट झाली नव्हती आणि खराब पण झाली नव्हती. तर अशा प्रकारे भेंडीची भाजी झाल्यानंतर साबुदाणा गरम केला आणि नंतर त्याच कढईमध्ये मी भात फोडणी टाकला. तर अशा प्रकारे भात व्यवस्थित मिक्स करून घेतला, झाकण झापलं, बाजूच्या गॅसवर तवा ठेवला आणि मी घेतल्या चपात्या करायला. पहिले मुलाच्या टिफिन पुरता 2 चपात्या करणार आहे. तर अशा पूड करते बघा, 2 प्रकारच्या पूड मी तुम्हाला ह्या चपातीमधनं दाखवणार आहे. तर ही त्रिकोणी पूड झाली. पूड केल्यामुळे काय होतं ना, की चपाती मऊ राहते आणि चांगला पदर फुलतो आणि फुलते सुद्धा चपाती. पण मी जरी पूड नाही केली ना तरी माझी चपाती मंडळी फुलते. तर ही दुसऱ्या पद्धतीचं पूड आहे. तर ह्याला तुम्ही काय करायचं, 2 बाजूला तेल लावून घ्यायचं आणि मधून असं हे करून गोल करून घ्यायचं आणि मग चपाती लाटायची. ही देखील अशी जर देखील तुम्ही पूड केली ना तरी पण चपाती फुगते. तर अशा प्रकारे तुम्ही तव्याकडे जरा लक्ष द्या. बघा माझी चपाती कशी मस्त टुणटुणीत फुलते. तर पहिली चपाती झाली, दुसरी शेकायला ठेवली आणि मुलाचा डबा भरायला घेतला. तर भेंडीची भाजी एका डब्यामध्ये आणि चपात्या एका डब्यामध्ये असा मी त्याचा डबा भरणार आहे. त्याचा नाश्ता ऑलरेडी करून झालेला आहे. तर तो घरातनं नाश्ता करून जातो आणि दुपारचा टिफिन घेऊन जातो. तर दुसरी देखील चपाती माझी व्यवस्थित शेकून झाली आहे. तर आता ही चपाती त्याच्या दुसऱ्या टिफिनमध्ये भरणार आहे. तुम्ही बघू शकता 2 चपात्या मी त्याच्या टिफिनमध्ये भरतले, भाजी भरली आणि ही 20ची नोट ठेवलेली आहे त्याला जाताना बससाठी. तर अशा प्रकारे त्याचा डब्बा भरलेला आहे. त्याला भाड्याला पैसे दिले, त्याची तयारी केली आहे. त्याला कॅमेऱ्यासमोर यायला लाज वाटते, त्याला आवडत नाही कॅमेऱ्यासमोर यायला, पण कधी कधी चुकून माकून तो कॅमेऱ्यासमोर येतोच. तर मुलगा गेल्याच्या नंतर आहोंना नाश्ता देते. तर फोडणीचा भात काढला आहे, चमचा आहोंना नाश्ता दिला, पण माझ्या उरलेल्या चपात्या बाकी होत्या तर मी त्या चपात्या करायला घेतल्या. तर मंडळी अशा प्रकारे फास्ट फॉरवर्ड व्हिडिओ लावला आणि पटापट चपात्या करायला घेतल्या. तर मुलगा तर निघून गेला आहे कॉलेजला, आता मुलगी येईल कॉलेजवरनं घरी. तर आम्हाला दुपारसाठी, मला, मुलीला आणि आहोंना ह्यांच्यासाठी हेच दुपारी आत्ताच जेवण करून ठेवते मी. तर फोडणीचा भात आहेच, भेंडीची भाजी पण आहे आणि मुलाच्या टिफिनला 2 चपात्या झाल्या होत्या. आता ह्या उरलेल्या चपात्या आम्ही दुपारसाठी मी करत आहे. तर मंडळी तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटतात मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करत जावा, चॅनलला सबस्क्राईब करत जावा. तुमच्या बहिणीला पुढे जाण्याचा एक चान्स नक्कीच द्या. मला तुमच्या सपोर्टची खूप गरज आहे. आणि बघा तुम्हाला तर आता माझ्या व्लॉगवरनं माझं डेली रुटीन माहितीच असेल की किती मेहनतीने आणि किती धावपळीतसुद्धा मी माझ्या चॅनलवर तुम्हाला बघण्यासाठी व्हिडिओ बनवत असते. कारण फक्त व्हिडिओ बनवणं नसतं, त्यानंतर एडिटिंग करा, थंबनेल बनवा, खूप मगजमारी असते. पण मी वेळात वेळ काढून रात्रभर जागून हे व्हिडिओज बनवत असते. तर माझ्या मेहनतीला जरा यश येऊ द्या, तुम्ही मला असाच सपोर्ट करत जावा. तर अशा प्रकारे चपात्या करून झाल्या. तर चपात्या मी आज ह्या डब्यात काढणार आहे, कारण माझा जो स्टीलचा डबा आहे ना चपातीचा, त्याच्यामध्ये फ्रीजमध्ये मिठाई ठेवलेली आहे, त्यामुळे आज मी प्लास्टिकच्या डब्यात चपात्या काढल्या आहेत. भेंडीची भाजी आहे, ही कालची राजमाची भाजी गरम केली आहे, भात फोडणी टाकला आहे. तर हे दुपारचं जेवण रेडी झालं आहे. किचन गॅस सगळं क्लीन केलं आहे, लादी वगैरे पुसली आहे. तुम्ही बघू शकता माझं घर मी चकाचक केलेलं आहे. तर लादी पण पुसले, किचन गॅस सगळं क्लीन केलेलं आहे आणि आता माझी कामं संपलेली आहेत. एकंदरीत दुपारी 1 वाजेपर्यंत माझं सगळं काम होऊन जातं. मग त्याच्यानंतर मी नाश्ता न करता डायरेक्ट जेवूनच घेते आणि मग आराम करते. तुम्ही जाण्याआधी व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा.